तर मंडळी, कारलं कडू लागतं म्हणून तुम्ही कारल्याची भाजी टाळता. मग ही भरली कारल्याची भाजी एकदा नक्की करून पहा. अशी कारल्याची भाजी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल ही कारल्याची भाजी. आता आपण स्टेप बाय स्टेप भाजी बनवायला सुरुवात करूया. ही कारली आपण अशी मध्यभागी कट करून यामध्ये आपण मीठ भरणार आहोत. कारल्याचा कडूपणा जाण्यासाठी काही टिप्स आम्ही सांगणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता यामध्ये आपण आतपर्यंत मीठ असं घासून भरूया, ज्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते. कारल्यांमध्ये मीठ भरून झालं आहे. आता आपण ही 10 ते 15 मिनिटे पाण्यामध्ये मध्यम आचेवर उकळून घेऊया. कारले शिजेपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करूया. त्यासाठी आपण खोबरं किसून घेऊया. आता आपण शेंगदाण्याचं कूट करून घेऊया. खोबरे आणि शेंगदाणे मिळून मसाल्याला चांगले बाइंडिंग देते. आता आपल्या व्हिडिओचा मेन पार्ट सुरू होत आहे. आपण कारल्यासाठी लागणारी स्टफिंग तयार करूया. त्यासाठी आपण इथे किसलेलं खोबऱ्याचं किस, शेंगदाण्याचं कूट आपण इथे घेणार आहोत आणि यात आपण घालणार आहोत ठेचलेला लसूण. मी इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेत आहे. ठेचलेल्या लसणामुळे मसाल्याला चांगली चव येते. हा ठेचलेला लसूण आणि यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत. थोडीशी हळद, थोडीशी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला आणि मीठ टाकणार आहोत आणि हा सर्व मसाला आपण एकजीव करून घेणार आहोत. तुमच्या रिजनमध्ये कारलं भरून खाल्लं जातं की कारल्याच्या चकल्या करून खाल्ल्या जातात? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आता हे कारले आपले शिजून झाले आहेत. त्याला आपण थंड पाण्यामध्ये काढून घेऊया. आता इथपर्यंत आलाय तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता हे थंड झालेल्या कारल्याचं आपण पाणी पिळून घेऊया. पाणी पिळून झाल्यानंतर यामधले बिया आपण अशा प्रकारे काढून घेणार आहोत. आता यामध्ये आपण मसाला भरून घेऊया. लक्षात ठेवा, मसाला भरताना कारल्याला जास्त प्रेस करू नका. जास्त दाबल्याने मसाला बाहेर येऊ शकतो, कारण शिजताना असंही मसाला थोडासा फुगून बाहेर येतो. मसाला भरून झाल्यानंतर त्याला हलक्याशा हाताने प्रेस करून मसाला सेट करून घ्या. आता स्टफिंग केलेले कारले आपण तव्यावर फ्राय करून घेऊया. आता तवा इथे गरम झाला आहे, त्यामध्ये आपण थोडेसे तेल टाकूया. वर आपण स्टफिंग केलेले कारले परतण्यासाठी ठेवूया. अशा प्रकारे 4 ते 5 मिनिटे मध्यम आचेवर ही कारली हलकेच परतून घ्या. 4 ते 5 मिनिटे भाजल्यानंतर आपण याला उलटे करून दुसऱ्या साईडने भाजून घेऊया, ज्यामुळे मसाला देखील चांगल्या प्रकारे भाजला जाईल. अशा प्रकारे आपले स्टफ कारले तयार आहेत. अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या रेसिपीमध्ये.